मला रात्री तहान लागते म्हणून मला रात्री उठायची सवय आहे. मी माझे डोळे उघडताच ते दृश्य समोर पाहताच माझी पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, मला खूप तहान लागली होती, पण मी उठू शकत नव्हतो कारण माझ्यासमोर आई आणि मोहन काका. मित्रांनो, माझे नाव विशाल आहे. आज मी माझ्यासोबत घडलेली एक सत्यकथा तुम्हाला सांगणार आहे. ही कथा आहे माझ्या आईची व एका काकाची. एके दिवशी मी आणि माझी आई मार्केटमधून निघतच होतो. इतक्यातच पाऊस सुरू झाला. तिथे कोणी रिक्षावाला देखील नव्हता. त्यामुळे आम्ही दोघी मायलेकी छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एका बाजूला उभे राहून पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहू लागलो होतो. तेव्हा अचानक एक कार येऊन आमच्याजवळ थांबली. काच खाली करून त्यात बसलेल्या माणसाने जेव्हा आम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा पावसाच्या आवाजामुळे त्याचा आवाज आम्हाला नीटसा ऐकू येत नव्हता. परंतु आम्हाला इतकं तर समजलं होतं की तो माणूस आम्हाला त्याच्या गाडीत बसायला सांगतोय. जेव्हा मान खाली करून आम्ही त्या माणसाला अगदी निरखून पाहिलं तेव्हा त्याला ओळखायला आम्हाला वेळ लागला नाही. ते तर मोहन अंकल होते. पापाचे जुने मित्र होते. काही वेळातच आम्ही दोघी मायलेकी मोहन अंकलच्या कारच्या मागच्या सीटवर बसलो. थोडेसे पुढे गेल्यावर पाऊस पण उघडला. तेव्हा मी तर लहान होतो, पण मला अंकलचा चेहरा बघून लक्षात आले. आईचे आणि अंकलचे खूप गप्पा चालू होत्या. त्यांची जुनी आठवण काढत होते. मी शांत बसून त्यांच्या गप्पा ऐकत होतो. मोहन काका एकेकाळी आमच्या शेजारीच राहत होते, परंतु काही वर्षापूर्वी आमची ती कॉलनी सोडून एका हायफाय सोसायटीमध्ये राहायला निघून गेले. मग आम्ही पुढे चहाच्या एका हॉटेलवर जाऊन थांबलो. काकांनी गरमागरम चहा ऑर्डर केला. आम्ही चहा पीत पीत त्यांच्या दोघांमध्ये इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मोहन काका विचारू लागले, वहिनी, घरी सगळं ठीक तर आहे ना? आई बोलू लागली, हो, सगळं ठीक आहे. तुम्ही सांगा, तुमची बायको कशी आहे आणि तुम्हाला किती मुलं आहेत? अंकल बोलू लागले, वहिनी, जर बायकोच नसेल तर मुलं कुठून येतील? आईने खूपच हैराणीने विचारलं, काय झालं तुमच्या बायकोला? जेव्हा तुम्ही आमच्या शेजारी राहत होता तेव्हा तर तुमचं लग्न झालं होतं. अंकल म्हणाले, आमचं ते लग्न 2 वर्षातच संपलं. आम्हा दोघांचा घटस्फोट झाला आणि मागच्या वर्षीच ही केस संपली आहे आणि मला त्या बदल्यात 70 लाख रुपये त्यांना द्यावे लागले. काकाचं बोलणं ऐकून आई खूप हैराणीने त्यांना पाहू लागली आणि मग त्यांना बोलू लागली, हे तर खूपच वाईट झालं. माफ करा, मला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. अंकल बोलू लागले, हो, काही हरकत नाही. तुम्हाला याबद्दल कसं माहीत असेल? मी तर ती कॉलनी सोडून त्या हायफाय सोसायटीमध्ये राहायला गेलो होतो आणि आता बिझनेसमुळे मी इतकी बिझी राहिलो की मला कुठे येण्या जाण्यासाठी वेळ मिळत नाही. आणि जेव्हा विशालचे वडील सुभाष असायचा तेव्हा त्यांच्यासोबत कधी फोनवर बोलणं व्हायचं. ठीक आहे, जाऊ दे. तुम्ही माझा नंबर घ्या. जर कधी कोणत्या गोष्टीची तुम्हाला गरज लागली तर अर्ध्या रात्री मला फोन करा. काकांनी आईला त्याचं कार्ड दिलं. ते कार्ड आईने तिच्या वरच्या बाजूला ठेवलं. अंकलचं हे वागणं पाहून मी तर हैराण झालो. मला त्यांच्यावर राग येत होता कारण ते आईच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. आईला ते अधूनमधून वेगळ्या नजरेने नको तेथे बघत होते. अंकल दिसायला खूप भारी होते. अंकल या वयातही तरुण दिसत होते. त्याने खूप व्यायाम केले असावेत कारण ते खूप लांब व दष्टपुष्ट शरीराचे होते. त्याने माझं नाव विचारलं आणि माझी पण ओळख करून घेतली. मग आम्ही तिथून निघालो
आणि काहीच वेळातच आम्ही दोघेही घरी पोहोचलो. आम्हाला आमच्या घरी सोडून पुन्हा परत निघून गेले. नशेच्या व्यसनामुळे आजपासून बरोबर 3 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झालं होतं. माझे पापा इतके काही चांगले माणूस नव्हते. त्यांना ड्रिंक करण्याची सवय होती आणि याच वाईट सवयीमुळे त्यांनी त्यांच्या गावात त्यांची सगळी इज्जत खराब केली होती. त्या नशेमध्ये नेहमीच ते माझ्या आईला उद्धट बोलायचे, मारहाण करायचे. माझी आई माझ्यामुळे ते सर्व काही सहन करत राहिली, कारण की तेव्हा मी खूप लहान होतो. माझ्या पालनपोषणात कोणतीच कमी येऊ नये त्यामुळे माझी आई दिवसरात्र खूप मेहनत करायची. वडिलांच्या मृत्यूनंतर माझी आई टेलर काम करायला लागली. घरातच लोकांचे कपडे शिवू लागली, ज्यातून आमचा घर खर्च ठीकठाक चालत होता. माझ्या वडिलांचे मोठे भाऊ म्हणजेच माझे मोठे काका खूप श्रीमंत होते, परंतु आम्हा दोघींना ते विचारायचे देखील नाहीत. एखाद्या सणाला एखाद्या पाहुण्याप्रमाणे घरी यायचे आणि माझ्या हातामध्ये थोडी बहुत मिठाई ठेवून ते निघून जायचे. आईमुळेच मी एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेज घराच्या जवळच होतं. सध्या मला कॉलेजला सुट्टी लागली होती, त्यामुळे मी पूर्ण दिवस घरातच असायचो आणि घरामध्ये मी माझ्या आईला कामात मदत करायचो. घराच्या जवळच एक नवीन मार्केट तयार होत होतं. त्याच मार्केटमध्ये माझी आई एक लेडीज गारमेंटचं दुकान चालू केलं इच्छित होती. या संदर्भात आम्ही त्या मार्केटमध्ये गेलो होतो, जिथे आमची भेट मोहन काकासोबत झाली. मार्केटमध्ये दुकान विकत घेण्यासाठी आईला 8 लाख रुपयाची गरज होती. माझ्या सख्ख्या काकांसाठी 5 लाख रुपये काही मोठी रक्कम नव्हती आणि जर आईने त्यांच्याकडून पैसे मागितले असते तर कदाचित त्यांनी दिले देखील असते, परंतु त्यांच्यासोबत काकूंचा तोंड पाकळं झालं असतं आणि असे उधार पैसे घेणे आईला पसंत नव्हतं. आई आणि मी घरामध्ये खूप फ्री राहत होतो. माझी आई तिच्या प्रत्येक कठीण प्रसंगात, तिच्या प्रत्येक अडचणी मला सांगायची. तेव्हा मी देखील माझ्या आईला माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या गमती-जमती सांगायचो. 1 महिना अशीच उलटून गेला होता. त्याच दरम्यान आई दुकानासाठी 8 लाख रुपयाचा कर्ज घेऊ इच्छित होती. त्यामुळेच मागच्या 1 महिन्यापासून माझी आई बँकेच्या चकरा मारत होती, परंतु बँकेतून तिला फक्त 1 लाखाचं कर्ज मिळालं. सोनं गहाण ठेवून आईने अजून 2 लाखाची उलाढाल केली आणि ते 3 लाख रुपये त्या दुकानवाल्याला देऊन आली. आता बाकीच्या 5 लाखापासून आईने दुकान मालकाकडून 1 महिन्याची मदत मागितली, परंतु आता आईला 1 महिन्याच्या आतच 5 लाखाचा बंदोबस्त करायचा होता. सकाळी उठून मी माझ्या अभ्यासामध्ये मग्न झालो आणि आई सकाळी किचनमध्ये जेवण केल्यानंतर घरातील केर कचरा काढत होती. काही वेळातच हातात झाडू घेऊन त्या खोलीत आली आणि बोलू लागली. विशाल, माझ्या डोक्यामध्ये एक विचार मी म्हणालो, बोल आई, काय झालं? आई म्हणाली, पैशांसाठी मी एकदा मोहन काकांसोबत बोलून बघू का? हे ऐकून मला खूप राग आला, पण आम्हाला नाईलाज होता. मी म्हणालो, जर मोहन काकाजवळ पैसे नसले तर? पण ठीक आहे, तरी देखील तू एकदा त्यांच्यासोबत बोलून तर बघ. आईने लगेचच मोहन काकाचा तो कार्ड हातात घालून तिथून बाहेर काढला आणि तिच्या फोनवरून त्यांचा नंबर डायल केला. मोहन काकाने फोन रिसीव्ह केला. पलीकडून ते बोलू लागले, हॅलो, कोण बोलतंय? तेव्हा आई बोलू लागली, मी सुभाषची बायको जया बोलते. तुम्ही मला ओळखलं का? अंकल म्हणाले, अरे जया वहिनी, कशा आहात तुम्ही? तुम्हाला माझी कशी आठवण आली? आईने थोडे अवखतच ती सगळं टेन्शन मोहन काकांना सांगितलं. अंकल म्हणाले, वहिनी, मी सध्या ऑफिसमध्ये आहे.
संध्याकाळी जाताना मी तुमच्या घराकडून येतो. अंकलचा फोन कट केल्यानंतर आई थोडी टेन्शनमध्ये दिसत होती. तिचं टेन्शन मला समजलं. त्यामुळेच मी आईच्या जवळ गेलो आणि बोलू लागलो. तू अजिबात टेन्शन नको घेऊस. जेव्हा काका घरी येण्याबद्दल बोलत आहेत मग त्याचा अर्थ हाच आहे की ते आपली काही ना काही मदत नक्कीच करतील. संध्याकाळचे 7 वाजले होते की तेवढ्यातच घराच्या बाहेर एक गाडी थांबल्याचा आवाज आला. माझ्या आधीच आई दारापर्यंत पोचली होती आणि तिच्या मागे मागे मी देखील गेलो. आम्हा दोघांना विश्वास होता की मोहन काकाच आले असतील, परंतु बाहेर तर माझे मोठे काका आणि काकू उभे होते. त्यांच्यासोबतच माझी चुलत बहीण पायल देखील होती. तिन्ही लोक घरात आले आणि मग चहा नाश्ता केल्यानंतर मोठ्या काकाने आम्हाला सांगितलं, पायल तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी विदेशात जात आहे. आज रात्री उशिरा तिची फ्लाईट आहे. काका बोलू लागले. सरिता, मी विचार केला की विशालला देखील शिक्षणासाठी बाहेर पाठवावं. दोघे भाऊ बहीण सोबत राहतील, परंतु जर हा तिकडे गेला तर तू ते अगदीच एकटी पडशील. फक्त हाच विचार करून मी माझा तो विचार मागे ठेवला. आई बोलू लागली. तुम्ही अगदी योग्य विचार केलात. विशालशिवाय मी अगदीच एकटी पडले असते. आईचं बोलणं होताच आईच्या फोनची रिंग वाजू लागली. मोहन काकाचा फोन होता. आई फोन घेऊन माझ्या रूममध्ये निघून गेली आणि जेव्हा खोलीतून बाहेर आली तेव्हा ती खूपच घाबरलेली वाटत होती. मी तिला पाहुण्यांमध्ये तिचा घाबरण्याचं कारण कसं विचारणार होतो. तेव्हा मी आईला मेसेज करत विचारलो, काय झालं? आई समोर बसली होती. आईने लगेच रिप्लाय दिला, थोड्या वेळातच मोहन काका घरी येणार आहेत. काय करायचं? विचित्र टेन्शन होतं. काही समजतच नव्हते. जर काका काकूंच्या समोरच मोहन अंकल घरी पोहोचले तर खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. माहीत नाही त्यानंतर हे लोक काय विचार करतील. इथून गेल्यानंतर ते लोक नको त्या गोष्टी आमच्याबद्दल तयार करतील. माझ्या काकूंच्या हातात एक आयतं कोलिकत भेटलं. ती सगळ्या कुटुंबात या सगळ्यांबद्दल अगदी मीठ मसाला लावून सर्वांना सांगेल. मी आईला मेसेज केला की तू बाहेर जाऊन मोहन काकांना फोन कर आणि त्यांना तुझ्यासोबत घेऊन मार्केटला जा आणि तिथे जाऊन त्यांच्यासोबत जे काय तुला बोलायचं आहे ते अगदी आरामात बोल. तेव्हापर्यंत मी एकटाच या लोकांना सांभाळेन. आईने अगदी तसंच केलं. ती काकांना बोलू लागली, मी एका महत्त्वाच्या कामासाठी मार्केटला जात आहे. आई तिथून अचानक निघून गेली. ही गोष्ट माझ्या काकूला अजिबात आवडली नाही. त्यामुळेच आई गेल्यानंतर लगेच थोड्या वेळात काका आणि काकू देखील एअरपोर्टकडे निघाले. मी आईला फोन केला. आई, ते लोक निघून गेले आहेत. माझं बोलणं ऐकून आईने दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागली, ठीक आहे, मी थोड्या वेळातच घरी परत येते. थोड्या वेळातच मोहन काकांची गाडी देखील आमच्या दारापाशी येऊन थांबली. मोहन काकाच्या गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या शेजारील सीटवर आई बसली होती. माझी आई खूप खुश दिसत होती. मी काकांना नमस्कार केला आणि मग त्यांना घरात यायला सांगितलं, परंतु ते खूपच घाईत होते. नंतर कधीतरी येईन असं बोलून ते निघून गेले. आई आनंदाने अगदी वेडीपिशी झाली होती. घरात येताच तिने लगेचच दार लावून घेतलं आणि माझ्या हातामध्ये एक पॉकेट दिलं आणि बोलू लागली, विशाल, हे पॉकेट उघडून बघ. पूर्ण 5 लाख रुपये आहेत. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. उद्याच मी मोहनसोबत जाऊन दुकानाचं रजिस्ट्रेशन करून घेईल. हळूहळू 2-3 महिने निघून गेले. आईची मेहनत फळाला आली होती. दुकान खूप चांगलं चालू लागलं. 2 महिन्याच्या आतच आईने शेजारील दुकान घेऊन तिच्या कामाला अजूनच गती दिली. मी देखील आईला तिच्या व्यवसायामध्ये मदत करू लागलो.
आई मला नेहमीच बोलायची की तू तुझं लाईफ एन्जॉय कर, हे सगळं मी एकटी सांभाळू शकते. परंतु माझ्या लाईफमध्ये एन्जॉय करण्यासारखी जी गोष्ट होती ती गोष्ट मी आईला सांगू शकत नव्हतो. त्यामुळे सध्या तरी मी असेच खुश होतो. रविवारचा दिवस होता. मार्केट बंद असल्यामुळे मी आणि आईने शॉपिंगला जाण्याचा प्लॅन बनवला. तेव्हा आईच्या फोनवर मोहन काकाचा फोन आला. आई फोन घेऊन तिच्या खोलीत गेली आणि मग तिने आतून दार देखील लावून घेतलं. मला वाटलं कदाचित मोहन काका त्यांच्या पैशासाठी आईला फोन करत असतील. परंतु थोड्या वेळात जेव्हा आई खोलीतून बाहेर आली तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद पाहिला होता. मी आईला विचारलं, काय झालं आई? मोहन काका त्यांचे पैसे परत मागत आहेत का? आई बोलू लागली, नाही रे वेडा, मागच्या महिन्यातच मी त्यांना त्यांचे पैसे परत देत होते, परंतु त्यांनी तर मला सरळ नकार दिला. तेव्हा मी ती रक्कम शेजारच्या दुकानामध्ये इन्व्हेस्ट केली. मोहन काकांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि त्यांच्याजवळ पैशाची काहीच कमतरता नाही. ते तर मला अजून पैसे देऊ इच्छितात, परंतु सध्या तरी मी त्यांना नकार दिला आहे. थोड्या वेळापूर्वी मी आणि आई शॉपिंगला जाण्याचा प्लॅन करत होतो, परंतु काकाच्या फोननंतर आईने शॉपिंगचा प्लॅन पूर्णपणे कॅन्सल केला आणि बोलू लागली, विशाल बेटा, शॉपिंगसाठी तर आपण नंतर कधीतरी जाऊ शकतो. मला सध्या मार्केटमध्ये महत्त्वाचं काम आहे, त्यामुळेच मी तिकडे जात आहे आणि तू इथे घरातच थांब. असं बोलून आई तयार होण्यासाठी पुन्हा खोलीत गेली. थोड्या वेळानंतर जेव्हा ती खोलीतून बाहेर निघाली तेव्हा तिला पाहून तर मी हैराण झालो. आईने खूप दिवसानंतर खूप सुंदर अशी साडी नेसली होती आणि थोडासा मेकअपसोबत ती अगदी सुंदर दिसत होती. आईचं ते रूप पाहून मी थोडासा हैराण झालो आणि मला वाटू लागलं की कदाचित आई आणि मोहन काकांमध्ये प्रेमाची खिचडी शिजत आहे. माझी आई 40 वर्षाची होती आणि काका देखील जवळपास त्याच वयाचे असतील, त्यामुळे यामध्ये काही वाईट गोष्ट तर नक्कीच नव्हती. आईने पूर्ण आयुष्य तिच्या अपेक्षा दाबून मला मोठं केलं होतं. तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांची मी स्वतः साक्षीदार होतो. आज आई तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगू इच्छित होते. मग यामध्ये वाईट काय आहे? मी आईला खुश पाहून आतल्या आत खूपच खुश होतो. मी आता काकांचे मनातल्या मनात आभार देखील मानू लागलो, कारण की माझ्या आईच्या आनंदाचं कारण तेच तर होते. आईला इतकं खुश पाहून मी देखील विचार करत होतो की प्रेम देखील काय गोष्ट असते. ज्याला ते प्रेम मिळतं त्याचं तर आयुष्य कदाचित सावरून जातं आणि ज्याला प्रेम मिळत नाही त्याचं तर सर्व काही बरबाद होऊन जातं. लैला आणि मजनू असेच तर नवते तयार झाले. प्रेमाच्या ताकदीनेच त्यांना अमर केलं होतं. परंतु मी माझ्या प्रेमाचा काय करू? माझं देखील कोणावर तरी प्रेम आहे, परंतु मला माझं प्रेम देखील लैलासारखंच वाटतं. मी या सगळ्यांचा विचार करतच होतो की इतक्यात बाहेर हरेश काकांचा गाडीचा हॉर्नचा आवाज ऐकू आला आणि आई लगेचच घरातून बाहेर निघाली आणि मग डायरेक्ट रात्री 10 वाजताच परत आली. मी खूपच खुश होतो. तिने येताच माझ्या हातांवर पापे घेतले आणि मला बोलू लागली, सॉरी बेटा, मला खूप उशीर झाला. तू जेवलास? मी म्हणालो, नाही आई, अजून मी जेवलो नाही. मी विचार केला की तू परत येशील तेव्हा आपण दोघे सोबत जेवू. आई म्हणाली, बेटा, मी तुझ्यासाठी बाहेरून जेवण आणलं आहे, जेवशील ना? जेवण वाढू तुला? मी म्हणालो, आई, मला तुझ्यासोबत जेवण करायचं आहे. परंतु आई बोलू लागली, मी तर बाहेरून जेवून आले आहे, त्यामुळे मी जेवण करणार नाही, परंतु तू जेवून घे. मला समजलं होतं की आईचा सगळं डिनर झालं आहे.
मी आईला प्रेमात पाहिलं. मी माझ्या कामातून मोकळा झाल्यानंतर मी जास्तीत जास्त वेळ आईसोबतच घालवायचो. आई घरात असायची तेव्हा देखील मोहन काकांच्या विचारामध्ये बुडालेली असायची. प्रत्येक वेळेला माझ्यासोबत फक्त मोहन काकाबद्दलच बोलायची आणि वेळ मिळताच लगेच काकांना फोन करायची. आईने नवीन गाडी देखील घेतली. मी हैराण होतो की आईने इतक्या लवकर ड्रायव्हिंग कशी काय शिकली. आईने मला देखील ड्रायव्हिंग शिकवली. आता तर आम्ही दोघे आई मुलगा आमच्या गाडीनेच शॉपिंगसाठी जायचो आणि आमच्या शॉपवर देखील जायचो आणि कधी कधी मन करायचं तेव्हा गाडी घेऊन फिरायला देखील जायचो आणि 2 मैत्रिणींप्रमाणे आम्ही खूप मस्ती करायचो. सकाळी 8 वाजेपर्यंत आई तिच्या गाडीने मार्केटला जायला निघायची. नेहमीच मी आरामात जायचो किंवा कधी कधी मी जायचो देखील नाही. मी तिथे न गेल्यानंतर देखील आई तिथलं सगळं अगदी व्यवस्थित सांभाळायची. असं बोलतात की प्रेम लपूनसुद्धा लपवलं जात नाही. माझे काका त्या सोसायटीमध्ये राहत होते ज्या सोसायटीमध्ये मोहन काकाचं घर होतं. आई आणि मोहन काकामध्ये शिजणाऱ्या खिचडीचा वास माझ्या काकूपर्यंत पोहोचला होता. सकाळी जेव्हा मी बाथरूममध्ये होते तेव्हा आईचा आवाज आला, "विशाल, मी दुकानावर निघत आहे. तुझं मन झालं तर तू आरामात दुकानात ये." मी ठीक आहे म्हणत आईला जाण्याची मी वाट पाहू लागलो. माझी आई माझ्या खोलीत आली आणि बोलू लागली, "विशाल, एक काम कर. आज तूच दुकानात जा आणि जेव्हा मी येईन तेव्हा तू पुन्हा घरी ये." मी म्हणालो की ठीक आहे, पण आई तू तर आता दुकानात जायला तयार झाली होतीस. आता अचानक तुला काय झालं? तेव्हा आई म्हणाली, "खरं तर मला एक महत्त्वाचं काम आठवलं आहे. त्यामुळेच मी आता दुकानात जाऊ शकत नाही." मी गाडी काढली आणि दुकानाकडे जाऊ लागलो. परंतु जेव्हा मी दुकानात पोहोचलो तेव्हा मला आठवलं की मी दुकानाची चावी तर आणायला विसरलो. दुकानापासून घराचं अंतर 4 किलोमीटरचं होतं. मी लगेचच गाडी चालू केली आणि घराकडे निघालो. घरी पोहोचलो तर पाहिलं की घराच्या बाहेर मोहन काकाची गाडी उभी होती. मला आईचं ते महत्त्वाचं काम अगदी व्यवस्थित समजलं होतं. मी त्या लोकांना डिस्टर्ब करणं योग्य मानलं नाही, परंतु दुकानाची चावी घेणं देखील खूप महत्त्वाची होती. मी घराच्या बाहेरूनच आईला फोन करू लागलो आणि मग मी आईला म्हणालो, "मी चावी घरीच विसरलो आहे." माझं पूर्ण बोलणं ऐकताच आई मला बोलू लागली, "बेटा, तू आता घरी येऊ नकोस. मी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आली आहे. मी येते थोड्या वेळात चावी घेऊन, तोपर्यंत तू तिथेच थांब." मी पुन्हा दुकानात पोचलो आणि आई तिच्या महत्त्वाच्या कामातून फ्री होण्याची वाट पाहू लागलो. अर्धा तासानंतर आई दुकानात पोचली. मी आईला विचारलं, "तू आज दुकानात?" आई बोलू लागली, "तू कुठे जात आहेस?" मी म्हणालो, "मला देखील खूप महत्त्वाचं काम आहे." आणि मग मी पोहोचलो मित्राच्या फ्लॅटवर. संध्याकाळी जेव्हा मी घरी पोचलो आणि फ्रेश होऊन बसलो तेव्हा आमच्या दाराची बेल वाजली. काका आणि काकू आले होते. दोघेही सोफ्यावर बसले आणि मी दोघांना पाणी दिलं आणि म्हणालो, "मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणतो." तेव्हा काकू बोलू लागली, "नको बेटा, कॉफीची काही गरज नाही. तू फक्त इथे ये आणि माझ्याजवळ बस, कारण की मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." काकूने मला तिच्या जवळच बसवलं आणि बोलू लागले, "हे बघ विशाल, जेव्हा मुलं बिघडतात तेव्हा त्याची तक्रार त्याच्या आईबाबांकडे केली जाते, परंतु जेव्हा आईबाबाच बिघडत असतील तर त्यांची तक्रार कोणाला करायची? त्यांच्या मुलाकडे करायची का? बघ ना कसा जमाना आला आहे. बेटा, तू तर समजूतदार आहेस, त्यामुळेच मी ही गोष्ट तुला समजावते."
तू तुझ्या आईला कंट्रोल कर, कारण की तिच्यामुळे पूर्ण सोसायटीमध्ये आमचं नाक कापलं जात आहे. मी म्हणालो, का असं काय केलंय माझ्या आईने? काकू म्हणाली, अरे आमच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मोहनसोबत तुझी आई अगदी बिनधास्तपणे फिरत आहे आणि तू विचारत आहेस की ती असं काय केलं तुझ्या आईने? हे तर काहीच नाही. आता पाणी डोक्यावरून वर चाललं आहे. तेव्हा जाऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला आहे की तुझ्या कानावर ही गोष्ट टाकावी. तुझ्या आईला मी फोन करून देखील केला होता. तेव्हा ती दुकानातच होती आणि तिने सांगितलं की तू या वेळेला घरी आहेस. त्यामुळेच आम्ही सरळ तुझ्याजवळ आलो. काका आणि काकूने मला खूप वेळपर्यंत समजवण्याचा प्रयत्न केला आणि मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग त्यानंतर ते लोक निघून गेले. ते जाताच मी आईला फोन केला. आई घरी आली तेव्हा मी तिला सगळं काही सांगितलं. ती मला काहीच बोलली नाही आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी उठून मी आईला सांगितलं, आई, मी तुझ्यासोबत आहे. तू काही चुकीचं केलं नाहीस, त्यामुळेच तुला कोणाचीच पर्वा करायची काहीच गरज नाही. जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा त्या लोकांनी आपली कोणतीच काळजी नव्हती, परंतु आता आपल्यामुळे त्याचं नाक कापलं जात आहे. त्यामुळेच आई, तू जे काय करत आहेस ते अगदीच योग्य करत आहेस. तू अजिबातच काळजी करू नकोस. सकाळ झाली होती आणि आईला उदास पाहून मी आईला धीर देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आई तुटून गेली होती. कालपासून तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उडून गेला होता. माझी आई पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे वाटू लागली, जी एकेकाळी दुःखाच्या ओझ्याखाली दाबलेली असायची. काही दिवस निघून गेले तेव्हा मला हे जाणवलं की आईने आता मोहन काकासोबत देखील दुरावा निर्माण केला होता. मी आईसोबत कितीतरी वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला त्याबद्दल काहीच बोलायचं नव्हतं आणि सारखं मला देखील ओरडायची. माझ्या फोनवर जर मोहन काकाचा फोन यायचा तेव्हा आईला अजिबात आवडायचं नाही. काही दिवसापूर्वी ज्या आईला प्रेमावर प्रेम झालं होतं, आता तीच आई आता त्या प्रेमाला अगदी तिरस्काराने पाहत होती. आई पूर्णपणे बदलून गेली होती. तिचं ते हसणं, बोलणं ते सगळं आता गायब झालं होतं. मी माझ्या आईला या रूपामध्ये पाहू शकत नव्हतो. मी देखील विचार केला की आता मला काय करायचं आहे. एके दिवशी आई दुकानात गेल्यानंतर मी मोहन काकांना फोन केला आणि मी त्यांना आईच्या अवस्थेबद्दल सांगू लागलो. त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आईने माझे 5 लाख रुपये परत केले आहेत आणि माझ्यासोबत बोलणं देखील बंद केलं आहे. आता माझा अजिबात कॉल रिसीव्ह करत नाही आणि नाही कधी फोन करते. अंकलचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना सरळ प्रश्न विचारलो, अंकल, तुम्ही खरं तर मला एक सांगाल का? तुम्ही माझ्या आईवर प्रेम करता का? त्या प्रश्नावर अंकल शांत झाले. मी पुन्हा विचारलं, तुम्ही सांगा की तुमची काय इच्छा आहे? अंकल, तुमची माझ्या आईसोबत लग्न करायची हिंमत आहे का? अंकलने उत्तर दिलं, हो, मी तुझ्या आईसोबत लग्न करू इच्छितो, परंतु मागच्या काही दिवसापासून तुझी आई खूपच बदलली आहे. एके दिवशी तुझी आई सोसायटीमध्ये माझ्यासोबत होती आणि आम्हाला तुझ्या काकाने पाहिलं होतं. मग त्यानंतर त्याने पूर्ण सोसायटीमध्ये या गोष्टीवरून राईचा पर्वत केला. तेव्हापासून तुझ्या आईने माझ्यासोबत बोलणं बंद केलं आहे. आता तर ती ना माझा फोन रिसीव्ह करते आणि नाही मला भेटायला येते. आता तू सांग, यामध्ये माझी काय चूक आहे? मी काय करू? मी म्हणालो, ठीक आहे अंकल, उद्या संडे आहे, तुम्ही उद्या माझ्या घरी येऊ शकता. त्याने देखील उद्या मी घरी येईन असं सांगून फोन कट केला.
रात्री आई घरी आली तेव्हा मी आईला काही सांगितलं नाही. सकाळ झाली तेव्हा मी लवकरच उठलो आणि रविवार होता त्यामुळे मी आईला उठवलं नाही. सकाळी 9 वाजता काका घरी पोचले. त्यांचा आवाज ऐकून आई देखील तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने मोहन काकाकडे खूप रागाने पाहिले आणि त्यांना बोलू लागली, तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात? मोहन काका काही बोलणार इतक्यातच मी म्हणालो, आई मी काकांना घरी बोलावलं आहे. माझं हे बोलणं ऐकून आईला खूप राग आला आणि ती मला बोलू लागली, तू मला न विचारताच कुणालाही घरी बोलवण्याची हिंमत कशी केलीस? मी आईला म्हणालो, आई मोहन काकास तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला चांगलाच ठाऊक आहे की तुझं देखील त्यांच्यावर खूप प्रेम आहे. परंतु तू समाजाच्या भीतीमुळे हे नातं स्वीकारायला नकार देतेस. आठव जेव्हा आपण अडचणीत होतो तेव्हा हेच लोक आपल्याला विचारत देखील नव्हते. तेव्हा याच काकांनी आपली मदत केली होती. आज तू ज्या नातेवाईकांच्या विचारामुळे काकांच्या प्रेमाला असं कसं लाथाळू शकतेस? आई जर तुला आयुष्यात एकटीलाच राहायचं असेल तर मग ठीक आहे, राहा तू एकटी. मी देखील इथून निघून जातो. असं बोलणं मी जोरजोरात रडू लागलो. मला रडताना पाहून माझ्या आईचं मन विघळलं. आई बोलू लागली, हे बघ विशाल, माझ्यासाठी तू सर्व काही आहेस. मी सर्व काही सहन करेन, परंतु जर माझ्यामुळे तुला कोणी शिव्या देत असेल तर ते मी अजिबात सहन करू शकत नाही. त्या दिवशी तुझे काका आणि काकू दोघेही माझ्या दुकानात आले होते आणि सर्वांसमोर त्यांनी माझा खूप अपमान केला. मी देखील काय करणार? तू आता मोठा झाला आहेस आणि तुझं देखील लग्नाचं वय आहे. मी माझ्या लग्नाबद्दल विचार केला तर लोक काय बोलतील, त्यामुळेच मी मोहनसोबत दुरावा निर्माण केला. मला माहीत होतं की माझी आई माझ्यावर खूप प्रेम करत होती आणि काकांवर देखील खूप प्रेम करत होती. मी रडल्यामुळे घरातलं सगळं वातावरण ठीक होऊ लागलं होतं. आई चहा बनवून घेऊन आली. आईचा तो बदलणारा मूड मी पाहिला होता. तेव्हा मी तिला म्हणालो, आई लोकांचा विचार करणं सोडून दे आणि मोहन काकांचा तू हात पकड. माझं बोलणं ऐकून आई लाजली. तेव्हा मोहन काकांनी माझ्या आईचा हात त्यांच्या हातात घेतला आणि ते आईकडे आशेच्या नजरेने पाहू लागले. मी आईला म्हणालो, आई समाजाची काळजी करणं सोडून दे. मला माहीत होतं की तू त्यांच्यावर प्रेम करतेस आणि त्यामुळेच मी तुम्हा दोघांना न विचारताच कोर्टामध्ये अर्ज दाखल केला आहे आणि आज ठीक 10 दिवसानंतर तुम्ही दोघांची कोर्ट मॅरेजची तारीख मिळाली आहे. माझ्या तोंडातून हे बोलणं ऐकून आई आणि काकांना दोघांनाही खूप मोठा धक्का बसला. ते काही बोलणार इतक्यातच मी कोर्टाचे पेपरच्या दोघांच्या समोर ठेवले. आई हैराणीने बोलू लागली, तू हे सर्व कसं काय केलास? मी विचार करायचे की माझा मुलगा अजून खूप लहान आहे, परंतु तू तर माझा देखील बाप निघालास. मी म्हणालो, तुम्ही दोघांनी आता तुमच्या लग्नाची तयारी सुरू करा आणि राहिली गोष्ट नातेवाईकांची, तर मी आता तुम्हा दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील छापायला दिली आहे. लग्नाची पत्रिका घेऊन नातेवाईकांकडे मी स्वतः जातो. मला जाणवलं होतं की आईला माझा आता जास्त अभिमान वाटू लागला आणि मोहन काकांच्या आनंदाला तर काहीच पारावर उरला नव्हता. ते बोलू लागले की मी खूपच नशीबवान आहे की तुझ्या आईसारखी जयासारखी स्त्री माझ्या आयुष्यात आली आहे आणि आता तर तुझ्यासारखा मला मुलगा देखील भेटला. त्यामुळे मी स्वतःला खूपच नशीबवान समजतोय. खरंच तू हिरा आहेस बेटा. आई आणि काका आता आधीसारखे पुन्हा एकदा एकमेकांसोबत बोलू लागले. मी गाडीची चावी घेऊन बाहेर निघून गेलो आणि म्हणालो, आई मी
महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. त्या दोघांना घरामध्ये एकटं सोडून मी बाहेर जाऊ लागलो. तेव्हा दोघेही लाजले आणि मी घरातून बाहेर आलो. मी लग्नाच्या तयारीमध्ये लागलो आणि काकाने देखील त्यांच्या लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीसाठी एक हॉटेल बुक केला होता. दुसऱ्या दिवशी कार्ड छापून आले. मी सर्वात पहिले ते कार्ड माझ्या काकांच्या घरी देण्याचा ठरवलं. मी आईला न सांगताच त्यांच्या सोसायटीमध्ये त्यांच्या घरी पोहोचलो. मी दरवाजाची बेल वाजवली तेव्हा काकूनेच दरवाजा उघडला. तेव्हा मला असं अचानक समोर पाहून काकू जरा दचकली आणि बोलू लागली, "कसा आहेस विशाल? आज तू रस्ता कशी काय विसरलास?" मी म्हणालो, "खरं तर मला एक महत्त्वाचं काम होतं, ज्यामुळेच आलो होतो." मी त्यांच्या हॉलमध्ये बसलो. काकू बोलू लागली, "त्या दिवशी तुझ्याजवळून मी तुझ्या आईच्या दुकानात गेले होते आणि मग मी तिला खूप समजावलं की हे सर्व ठीक नाही. घरातल्या मुलांच्या लग्नाच्या वयामध्ये जर आईचं अशा प्रकारे वागत असेल तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे मुलांवर खूप वाईट परिणाम होतो. त्या दिवसाचा तिच्यावर खूप जास्त परिणाम झाला आहे. असं वाटतंय आता सुधारली आहे बघ. हे बघ, मी तुझ्या आईची मोठी जाऊबाई आहे. जर ती चुकीच्या रस्त्यावर गेली तर माझं ते कर्तव्य आहे की मी तिला योग्य मार्गावर घेऊन यावं. तू बोल, चहा पिशील?" मी म्हणालो, "नको मोठी काकू, मी जरा घाईत आहे." मी काकूचं भाषण ऐकण्यासाठी तिथे गेलो नव्हतो. मी लगेचच पत्रिका काढली आणि तिच्या हातात देत बोलू लागलो, "काकू, ही लग्नाची पत्रिका आहे. लग्नामध्ये तू मोठ्या काकांसोबतच ये." पत्रिका पाहून काकूच्या चेहऱ्यावर आनंद आला. बोलू लागली, "अरे, मुलगी देखील पाहिलास आणि लग्न देखील ठरवलं आणि तू मला आत्ता सांगतोस? ठीक आहे, असू दे. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. सांग बरं, माझी सून काय करते?" मी उभी राहिलो आणि दारापर्यंत पोहोचलो. मी काकूंना म्हणालो, "मुलगा बिझनेस करतो आणि काकू तुझा तो जावई नाही. तू ती पत्रिका व्यवस्थित वाच. मी जात आहे." मी माझ्या घरी आलो आणि मी आईला सर्व काही सांगितलं. आम्ही दोघेही जोरजोरात हसत होतो, कारण ती पत्रिका वाचल्यानंतर काकूवर किती मोठे संकट कोसळलं असेल हे तर आम्हा दोघांनाही माहीत आहे. आईच्या लग्नाच्या दिवशी आम्ही कोर्टात पोहोचलो आणि आई आणि काका दोघेही समोर उभे राहिले. आईच्या बाजूने साक्षीदार म्हणून मी सही केली होती. आमच्या मार्केटचे कित्येक लोक त्या लग्नामध्ये सामील झाले होते. लग्नाच्या त्या शालूमध्ये माझी आई एखाद्या हिरोईनपेक्षा कमी वाटत नव्हती. कोर्टामधून बाहेर निघताच आम्ही लोक गाडीत बसलो. पुन्हा एकदा आम्ही दोघे मोहन काकांच्या गाडीत होतो, परंतु आई आता पुढच्या सीटवर काकांच्या बाजूला बसली होती आणि मी मागच्या सीटवर बसलो होतो. दोघांचाही सुंदरसा जोडीला पाहून मी खूप खुश होतो. आईच्या आनंदाला तर काहीच पारावर उरला नव्हता. आईसोबत अंकल देखील खूपच खुश दिसत होते. मी माझ्या हाताने पूर्ण घर सजवलं होतं. आमचं छोटंसं घर होतं आणि त्यात एकच खोली होती. आम्ही संध्याकाळचं जेवण बाहेरून ऑर्डर करून सोबत जेवायला बसलो. वेळ पण खूप झाला होता. मग आईचं सगळं आवरून झालं. थोड्या वेळाने आम्हाला झोप लागली, पण मला रात्री तहान लागते म्हणून मला रात्री उठायची सवय आहे. मी माझे डोळे उघडताच ते दृश्य समोर पाहताच माझी पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, मला खूप तहान लागली होती, पण मी उठू शकत नव्हतो, कारण आई आणि मोहन काका हळूच हात फिरवला. आई शहारली. तिचे श्वास वेगात यायला लागले. तिचा गळ्याचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. आईसुद्धा प्रतिसाद देऊ लागली.
काका एका हाताने तिची सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करत होते. ती प्रभावी होऊन चळवळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिट चालला. आई आता रंगात आली होती. ती उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. काका लगेच तिचे आबदार मोकळे केले. ते मोकळे होताच माझ्यासमोर स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते माझ्यासमोर स्पष्ट होते. ते आठवून मी कित्येक वेळा हतबल झालो होतो. मी डोळा लावून थोडा वेळ शांत झालो. मित्रांनो, हे पाहणे मला खूप चुकीचे वाटत होते. पण मला आता झोपच लागत नव्हती. माझी नजर तिथून हटतच नव्हती. मी जाम फसलो होतो. मला थोडा आवाज आला. मी अजून डोळे उघडून पाहिले तर ते पाहून मी पण जोरजोरात श्वास घेत होतो. माझेही पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. मित्रांनो, पुढची कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये भाग 2 करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.